पप्पा, हम्म, बाबासाहेब पुस्तकांचे चाहते होते. हम्म. मग त्यांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन का केले आणि ते आंदोलन काय होतं? त्या महाडचं जे आंदोलन आहे मनुस्मृती दहनचं, त्याच्या संदर्भामध्ये तुला माहिती पाहिजे, बरोबर आहे? हो. बेटा कसं आहे माहितीये का की मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे हा हिंदूंचा एक ग्रंथ मानला जातो आणि त्याच्यानुसार जी काही हिंदू रचना आहे किंवा सामाजिक रचना आहे ती त्या पद्धतीने ती चालते. ज्याच्यामध्ये विषमता किंवा असमानता हे त्याचं सूत्र आहे. जगामध्ये असं कोणतंही पुस्तक नाही की जे असमानता शिकवतं, ते मनुस्मृती. आणि त्याचं मूळ, लोक असं का वागतात, त्याचं मूळ कुठल्या ग्रंथात आहे हे बाबासाहेबांनी जेव्हा शोधलं तेव्हा हे जे ग्रंथ आहे, हा जो ग्रंथ आहे तो जाळण्याचा बाबासाहेबांनी संकल्प केला. आणि हे आंदोलन जे केलं त्यांनी 25 डिसेंबर 1927 ला हे त्यांनी आंदोलन केलं. आणि त्यावेळेस त्यांचे या आंदोलनाचे जे सेक्रेटरी होते बहिष्कृत हितकारणी सभेचे सीताराम नामदेव शिवतरकर. आणि तुला गंमत वाटेल की त्यावेळेस त्यांनी जे पॉम्पलेट जे तयार केलं होतं ना, या पॉम्पलेटवर त्यांनी लिहिलेलं होतं की बाबासाहेब आंबेडकर 24 तारखेला हे मुंबईवरून आगबोटीने निघणार आहेत आणि त्यांच्या सोबत ज्यांना यायचं किंवा समिती जी व्यवस्था करेल त्याला 5 रुपये तिकीट आहे. ज्यांना आमच्या सोबत यायचं त्यांनी 5 रुपये भरावेत आणि ज्यांना नाही यायचं त्यांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. आणि तुला आश्चर्य वाटेल की बाबासाहेब जेव्हा त्या बोटीने यायला निघाले तेव्हा ही बोट त्या महाड पासून जो जवळ बंदर आहे, जे जवळ गाव आहे, तिथं उतरायला परवानगी नव्हती. म्हणून दासगाव नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी बाबासाहेब उतरले. आणि तुला आश्चर्य वाटेल की 5 किलोमीटर तिथून म्हणजे बसेस किंवा येणारे जाणारे रस्ते सगळे बंद केलेले होते आणि पायी येण्याची सुविधा त्या ठिकाणापर्यंत होती. आणि आणखी एक तुला महत्वाची गोष्ट सांगतो की गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकलेला होता, परंतु फतेह खान नावाचे जे काही मुस्लिम ग्रस्त होते त्यांनी या आंदोलनासाठी जमीन दिलेली होती. आणि ही मनुस्मृती जी जाळली ती बापूसाहेब सहस्त्रबुद्धे नावाचे जे काही एक त्यांचे ब्राह्मण मित्र होते, या मित्राने ही मनुस्मृती बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये खूप असं हवन यज्ञ त्या ठिकाणी केलेलं होतं आणि मनुस्मृतीचं एक एक पान त्याच्यामध्ये ते जाळलं गेलं. तेव्हापासून 25 डिसेंबर हा दिवस नाताळाचा जरी असला तरी देशभर हा दिवस मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो.